माझं नाव राजेश्री सावंत. कुकिंग विथ राज या माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला होममेड एगलेस बकलावा कसा करतात हे दाखवणार आहे. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य पुढीलप्रमाणे आहे. बकलावा बनवण्यासाठी आपल्याला 2 कप मैदा लागेल. मी फॉर्च्यूनचा मैदा घेतला आहे. आपल्याकडे जो अवेलेबल असेल तो आपण घेतला तरी चालेल. त्याच्यामध्ये आपण 1.5 चमचा बेकिंग पावडर टाकणार आहोत. इकडे आपण बेकिंग सोड्याचा उपयोग करणार नाही, फक्त बेकिंग पावडर 1.5 चमचा आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि ते दोन्ही व्यवस्थित चाळणीने चाळून घेणार आहोत. आणि मग हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यावं. त्याच्यानंतर आपण 1/4 कप तूप घ्यायचं. हे तूप विरघळलेलं पाहिजे, पण गरम नाही वापरायचं, पण थंडच वापरायचं. आणि हे 1/4 कप तूप पिठामध्ये टाकून आपण पीठ हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं. पीठ हातामध्ये दाबल्यानंतर एक त्याचा घट्ट गोळा तयार होईल. आता आपण त्या पिठामध्ये अर्धा कप दूध घालून पीठ मळून घ्यायचं. हे दूध एकदम टाकायचं नाही, तर हळूहळू दूध टाकून आपण त्या पिठाचा एक गोळा तयार करून घ्यायचा. पीठ जास्त घट्ट किंवा सैलसर मळायचं नाही. आपण पुरीसाठी जसं पीठ मळतो त्या पद्धतीने ते पीठ मळायचं आहे. तुम्हाला जर वाटलं की जरा घट्ट आहे तर त्याच्यात थोडंसं दूध तुम्ही अजून वरून घेऊ शकता आणि 1 चमचा तूप लावून शेवटी ते मळून आपण अर्धा तास आपल्याला ते बाजूला ठेवून द्यायचं आहे. आता आपण केक टिन घेणार आहोत. हा मी गोल घेतला आहे, तर ह्याच्या आकाराचा मी बटर पेपर कट करून घेणार आहे. तो व्यवस्थित सेट करून आपण त्याला वरून तूप लावून घेणार आहोत. आपले पीठ तयार झाले आहे. त्या पिठाचे आपण 4 समान भाग करणार. मग एक गोळा घेऊन त्याचे आपण समान भाग करून घेणार. पिठाला लावण्यासाठी आपण अर्धा कप मैदा आणि अर्धा कप कॉर्नस्टार्च मिक्स करून घेणार.
बकलावासाठी आपल्याला जी शीट लाटायची आहे ती एकदम पातळ असली पाहिजे, ती ट्रान्सपरंट असली पाहिजे. याने ती पोळी आपण हातावर घेतला तर आपला हात ट्रान्सपरंट त्याच्यातून दिसला पाहिजे. आता तुम्ही याच्यात बघू शकता की खाली जे पोळपाट आहे तो त्या पोळीमधून आरपार दिसतो आहे, म्हणजे आपली ही पोळी तयार झाली आहे. एक आपण 3च्या आकाराचा सर्कल बटर पेपर कट करून घेऊया, म्हणजे त्याच आकाराच्या आपल्याला पोळ्या तयार करायच्या आहेत. आणि त्याची जाडी एकदम पातळ असली पाहिजे. या पद्धतीने लाटून सर्व पोळ्या आपण तयार करून घेऊया. जेव्हा आपण पोळी लाटत असतो तेव्हा त्याला व्यवस्थित पीठ लावायचं, म्हणजे आपण पोळी एकावर एक ठेवली तरी ती चिटकत नाही. आता या सगळ्या पोळ्या आपल्या लाटून झाल्या आहेत. या शीट्स तुम्हाला बाजारातही विकत मिळतात. टीनला आधी आपण बटर पेपर लावून वरतून त्याला तूप लावलं आहे. आता आपण त्याला परत एकदा थोडंसं तूप लावायचं आणि मग जो आपला बकलावा शीट्स आहे ते त्याच्यावर ठेवायचं. परत आपण तूप लावायचं. असे 5 लेयर आपल्याला शीट्सचे ठेवायचे आहेत आणि त्याच्यानंतर वरतून आपण ड्रायफ्रूट्स टाकायचे. मी हा जो बकलावा आहे तो काजू आणि पिस्ता ह्या ड्रायफ्रूट्सचा बनवत आहे.
या पद्धतीने आपलं संपूर्ण शीट्स टीन तयार झाला आहे. आता आपल्याला त्याला सुरीने कट करून घ्यायचा आहे. मध्ये सेंटरला हाफ कट करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर बाकी आपण ते कट करणार आहोत. हे कटिंग झाल्यानंतर जे तूप शिल्लक होतं ते तूप आपण प्रत्येक कट केलेल्या भागामध्ये टाकणार आहोत, जेणेकरून खालपर्यंत तूप ते पूर्ण जाईल आणि आपला बकलावा व्यवस्थित बेक होईल. आणि त्याच्यानंतर सुरी घेऊन परत आपण एकदा त्या बकलाव्यांमधून कटमधून सुरी हे करायची, म्हणजे ते तूप पूर्णपणे खाली जाईल. आता आपला बकलावा बेक होण्यासाठी रेडी आहे. हा बकलावा मी 180 डिग्री सेल्सिअसमध्ये 45 मिनिट्स बेक करून घेतला आहे. या पद्धतीने आपला एगलेस बकलावा तयार झाला आहे. वरती खूप सुंदर ब्राऊन कलर आलेला आहे. आता ह्याच्यावरती आपण शुगर सिरप घालणार आणि मग त्याला 1 तास असंच ठेवून देणार आणि नंतर आपण त्याला मग सर्व करणार. शुगर सिरप घालताना प्रत्येक बकलावा जो आपण कटिंग केला आहे त्या बकलावाच्या मधून आपण शुगर सिरप घालून घ्या. आणि जे आपण ड्रायफ्रूट्स टाकले होते त्या ड्रायफ्रूट्सचे वरतून आपण त्याच्यावर हलकेसे पेरून घ्यावे. रेडी आहे होममेड बकलावा. आपण एक बकलावा कट करून तुम्ही बघू शकता बकलाव्याचे लेयर्स इथे आलेले आहेत. अशा पद्धतीने आपला बकलावा रेडी झाला आहे. तुम्हीही नक्की ट्राय करा आणि कमेंट्समध्ये मला सांगा तुम्हाला ही डिश कशी वाटली ती. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आणि माझ्या चॅनलला असे व्हिडिओ बघण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. बाय.